पौष्टिक आणि चविष्ट असे लाडू बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2च इंग्रेडियंट्सची जरूरत आहे। तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धा वाटी गूळ। तर मी तुम्हाला इथे दाखवते कृती। तर सर्वप्रथम 1 वाटी शेंगदाणे आपण छान पैकी भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी कढईमध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत। तर चला आता आपण हे शेंगदाणे खरपूस भाजून घेऊयात। तर मित्रांनो पहा, आपले शेंगदाणे छानपैकी भाजून झालेले आहेत। तर चला आता आपण याला छानपैकी कुस्करून घेऊयात। तर मी इथे खलबत्त्याचा जो बत्ता असतो ना त्याच्याने कुस्करून घेत आहे। तुम्ही वाटेल तर ग्लासचा पण उपयोग करू शकता। तर इथे मी थोड्या प्रमाणातच शेंगदाण्याला चांगलं कुस्करलेलं आहे। नंतर त्याला छानपैकी हाताने चोळून घेत आहे आणि ह्यातला पूर्ण जो पाचोळा निघालाय त्याला बाहेर काढायचं। तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, पण आपल्याला 1 वाटी गूळ ह्यामध्ये नाही ऍड करायचा आहे। तर आपण 1 वाटी शेंगदाणा ऍड केल्यावर आपण अर्ध्याच्या थोडस वर वाटी आपण गूळ टाकू शकतो। म्हणजे ज्याला जास्त गोड आवडतं ते अर्ध्याच्या थोडस वर गूळ टाका आणि ज्याला मीडियम टाईप मध्ये आवडत असेल तर अर्धा वाटी गूळ टाकला तरी छान लागतो लाडू। तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलाय, पण मला थोडा जास्त वाटला त्यामुळे मी ह्यातला थोडासा गूळ बाजूला काढून ठेवलेला आहे। त्यानंतर आपण याला मिक्सर मधून छान असं वाटून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता हे मी थोडंफार वाटलंय। त्यानंतर मी इथे 2 चमचे तूप टाकत आहे। तर इथे मी 3 चमचे तूप टाकलेलं आहे। तूप टाकणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर त्याची काही गरज नाहीये। तर परत मी ह्याला वाटून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे याचा कूट झालेला आहे। तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता की किती क्वांटिटी घेतलेली आहे मी हातामध्ये आणि त्याचा लाडू बनवत आहे। तर लाडू बनवणं फार सोपं आहे, फक्त असं क्वांटिटी मध्ये घ्यायचं आणि गोल गोल करायचं हातामध्ये। तर मंडळी तुम्ही नक्की हे लाडू ट्राय करा, खूप चविष्ट असतात आणि खूप पौष्टिक असतात। तर हे तुम्ही दररोज 1 ते 2 खाल्ले तरी काही हरकत नाही। आपल्या मुलांना पण तुम्ही हा लाडू दररोज खाऊ घालू शकता। तर तुम्हाला माहिती का मंडळी, गुळात आणि शेंगदाण्यात कॅल्शियम, मॅग्नीज, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, आयर्न, मॅग्नीज, झिंक आणि भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात। तर ही लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।